बघा हा 2 kg जर गायब झाला आता तर त्याने परत ओरिजिनल साईज अँड शेपला यायला पाहिजे. वेन द डिफॉर्मिंग फोर्सेस आर रिमूव्ड दी ऑब्जेक्ट शुड रिगेन इट्स ओरिजिनल साईज अँड शेप. आणि तसं जर घडलं तर त्याला म्हणतो आपण इलॅस्टिक सॉलिड आहे. एम आय करेक्ट? डू यू रिमेंबर द फॉर्म्युला इलास्टिसिटी का और प्लास्टिसिटी का? साक्षी जी, साक्षी यस, श्रावणी, सिद्धी, आठवतोय तो फॉर्म्युला? तर आपण असंच खेळलेलो आहे मग याच्यासोबत की बाबा फोर्स तुम्ही नॉर्मल इलास्टिक तुमचं बघा हेअर. आता तुम्ही सगळ्या मुली आहात सेशनमध्ये तर तुम्ही जे डोक्याला हेअर बँड लावतात तर हेअर बँडमध्ये त्याला स्ट्रेच केलं की त्याच्या ते स्ट्रेच होतं आहे. पण त्याच्यावरचा स्ट्रेच जर रिमूव्ह केला, स्ट्रेचिंग फोर्स रिमूव्ह केला की इट विल रिगेन इट्स ओरिजिनल साईज अँड शेप. ओके फाईन. सो दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज इलॅस्टिसिटी. लेकिन आता तुम्ही त्याला एवढ्या वेळेस ताणवलं रिपीटेड टाइम्स की त्याच्यातली इलॅस्टिसिटीच निघून जाते. आणि मग त्याला ताणवलं आणि परत फोर्स रिमूव्ह केला तर ते ओरिजिनल साईज अँड शेपला येत नाही. त्यावेळेस ती 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 जी गोष्ट घडते त्याला म्हणतात प्लास्टिसिटी. ती प्रॉपर्टी असते प्लास्टिसिटी. सो मग वायरला पहिल्यांदा फोर्स अप्लाय केला, लोड अप्लाय केला, एक्सटेन्शन चेक केलं. आता वायरवरचा लोड रिमूव्ह केला, परत एक्सटेन्शन चेक केलं तर एक्सटेन्शन 0 होऊन जातोय, ओरिजिनल शेपला येतोय ते. परत लोड वाढवला, एक्सटेन्शन आता सेकंड केसमध्ये जास्त असेल, 0.2 मीटर था तो कदाचित 0.25 मीटर झालं. बरं, परत लोड रिमूव्ह केला, परत एक्सटेन्शन 0 झालं. लोड वाढवला, डेल्टा एल 3, ह्यावेळेस कदाचित आता एक्सटेन्शन 0.29 मीटर झालं, वाढलं एक्सटेन्शन पण. परत लोड रिमूव्ह केला, परत ओरिजिनल साईज अँड शेपला गेला. म्हणजे असं बिहेवियर ज्यावेळेस स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असं ज्यावेळेस असतं त्याला म्हणतो आपण विदिन इलॅस्टिक लिमिट हुक्स लॉ इज ओबेड. हुक्स नावाच्या सायंटिस्टने सांगितलं की बाबा वायरवर ॲक्ट होणारा किंवा एखाद्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होणारा स्ट्रेस जो की मी वाय ॲक्सिसवर प्लॉट केला आहे वर्सेस स्ट्रेन विदिन इलॅस्टिक लिमिट, ते दोघं एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय की जरी तुम्ही स्ट्रेस वाढवत गेले म्हणजे लोड वाढवत गेले तर स्ट्रेन पण वाढतो, आणि स्ट्रेस पुन्हा कमी करत गेले म्हणजे वरतून खाली चालले तर स्ट्रेन पण तेवढ्याच प्रमाणात कमी होतो. प्रपोर्शनल, डायरेक्टली प्रपोर्शनल. आणि मग हे जे लिमिट असतं याला म्हणतात प्रपोर्शनल लिमिट. मग जो ग्राफ आहे तुम्ही बघा O टू ए इथपर्यंत वायरमध्ये जे निर्माण होणारं एक्सटेन्शन आहे किंवा परत ओरिजिनल साईज अँड शेपला येणं आहे त्याला म्हणतात प्रपोर्शनल लिमिट. बरं, एच्या पुढं तुम्ही परत लोड वाढवत गेले, सपोज एवढ्या पार्टच्या पुढेही तुम्हाला वाटलं अरे नाही आपण लोड वाढवत जाऊयात वायरवरचा, परत रिडिंग चेक केलं, लोड वाढवला. आता तुम्हाला असं जाणवतंय थोडं थोडं की स्ट्रेस सर थोडा जरी अप्लाय केला की चेंज इन स्ट्रेन जास्त होतं एवढ्या ग्राफमध्ये. आता इथं लिनियर नाही राहते, कसं O टू ए एकदम स्ट्रेट लाईन होता पण A टू बी एवढं स्ट्रेट लाईन नाही राहिलं आहे, पण एवढं स्ट्रेट नाही राहिला आहे. ठीक आहे, मग त्याच्याही पुढं आपण फर्दर वाढवत गेलो तर एक पॉईंट आला आहे C पॉईंट. आता हा जो A पॉईंट आहे त्याला म्हटलं आहे प्रमोशनल लिमिट, B पॉईंट आहे त्याला म्हटलं आहे इलास्टिक लिमिट किंवा इल्ड पॉईंट. मॅक्सिमम बाबा तुम्ही याच्या बियॉन्ड जाऊच शकत नाही. एपर्यंतच प्रोपोर्शनल लिमिट आहे, बीपर्यंत गेलं तर मग तुमचे रिडिंग थोडे व्हॅरी होणार आहे. स्ट्रेस स्ट्रेन हा स्ट्रेट लाईन नाही राहिला, पण त्याच्याही पलीकडे गेले आणि लोड वाढवतच राहिले तर स्मॉल चेंज इन स्ट्रेसने इथं लार्ज चेंज इन स्ट्रेन निर्माण होतो. आणि मग आता तुम्ही म्हणजे बघा आता प्लास्टिक बनलेलं आहे ते, आता जर याच्यावरचा लोड रिमूव्ह केला ना तर हे प्लास्टिक केल्यामुळे ओरिजिनल साईज अँड शेपला येण्याचा प्रयत्न करतं, पण त्याच्यामध्ये ना परमनंट इलॉंगेशन निर्माण झालेलं असतं. म्हणजे तो ओरिजिनल झिरोला येणारच नाही आता कधी ओरिजिनल शेपला, त्याच्यामध्ये एक परमनंट सेट निर्माण झालेला आहे. तर इथं ग्राफमध्ये दाखवलं आहे तर OE पॉईंटने त्यालाच म्हणतात परमनंट सेट. दिस इज C पॉईंट. सी त्याला आपण सी पॉईंटला तुम्ही आता प्लास्टिक पॉईंट पण म्हणू शकता. आणि त्याच्याही पुढे तुम्ही वायरवरचा लोड आता वाढवत गेले तर एक ठिकाणी तुम्हाला ग्राफ असा मिळून असा डायरेक्ट खाली येईल. आणि हा जो पॉईंट आहे त्याला D पॉईंट म्हणतात, फ्रॅक्चर पॉईंट. फ्रॅक्चर पॉईंट म्हणजे काय की आता आहे ना त्याने डायरेक्ट त्याचा गुणधर्म सोडून दिला आहे. तुम्ही लोड वाढवतच गेले, वायरमध्ये एवढा ताण निर्माण झाला की आता वायर ब्रेक होऊन जाईल. D पॉईंटला बोलतात स्ट्रेच. मग तिथं थोडंसं जरी म्हणजे वजन वाढवलं तरी खूप लार्ज अमाऊंटमध्ये स्ट्रेन चेंज होतो आहे. बघा एक्स ॲक्सिसवर मी स्ट्रेन प्लॉट केला आहे तर
A small change in stress causes a very large change in strain. So this is stress versus strain curve. Okay, फाईन. बच्चा पार्टी सोपा आहे. लॉजिक समजून घ्या, वाचायला घ्या. आता खाली मी जे सांगितलं ते वाचूयात बरं. आता पहिल्यांदा आपण क्वेश्चन नंबर 46चा आन्सर वाचायला सुरुवात करा. काय लिहिलं आहे? Consider a metal wire suspended vertically from a rigid support and stretched by applying load to its lower end. The load is gradually increased in small steps until the wire breaks. वायर ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला लोड ग्रॅज्युअली वाढत जायचा आहे. ग्रॅज्युअली म्हणजे स्टेप बाय स्टेप. म्हणजे एकदा 2 kg, मग 4 kg, मग 6 kg, असं काय जे असेल ते. बर. द इलॉंगेशन प्रोड्यूस्ड इन द वायर इज मेजर ड्युरिंग इच स्टेप. जसं मागाशी सांगितलं, प्रत्येक स्टेपला तुम्हाला चेंज इन लेंथ जे किंवा इलॉंगेशन आहे ते मोजत जायचं. स्ट्रेस अँड स्ट्रेन आर नोटेड फॉर इच लोड अँड ए ग्राफ इज ड्रॉन by taking tensile strain along x axis and tensile stress along कौन सा axis, y axis, जो कि अपन ने प्लॉट किया है. It is a stress strain curve as shown in the figure. So पहिला point, proportional limit. Proportional limit बघा. The initial part of the graph is a straight line OA. This is the region in which Hooke's law is obeyed. Underline करून घ्या त्याला लगेच. Hooke's law obey झाला आहे. And stress is directly proportional to strain. त्याला पण अंडरलाइन करा. The straight line portion ends at A. The stress at this point is called proportional limit. त्यानंतर yield point. Yield point काय बघा. If the load is further increased till point B is reached, stress and strain are no longer proportional and Hooke's law is not valid. पूर्ण सेंटेन्सला अंडरलाइन करा. Stress and strain are no longer proportional and Hooke's law is not valid. And if the load is gradually removed, मग जर लोड हळूहळू आपण स्टेप बाय स्टेप रिमूव्ह केला, starting at any point between O and B, the curve is retraced until the wire regain its ओरिजिनल शेप. ठीक आहे. पण तुम्ही तो परमनंट सेट बघा आता. द कर्व इज रिट्रेस अंटिल द वायर रिगेन इट्स ओरिजिनल शेप. द चेंज इज रिव्हर्सिबल. द मटेरियल ऑफ द वायर शोज इलास्टिक बिहेवियर इन द रिजन OB. Point B is called the yield point. It is also known as the elastic limiter. Permanent set वाचा तिसरा point. When the stress is increased beyond point B, the strain continues to increase. जे सांगितलं तेच घडतंय बघा. And if the load is removed at any point beyond point B, for example at C, the material does not regain its original length. It follows the line CE. Length of the wire when there is no stress is greater than the original length. The deformation is irreversible and the material has acquired a permanent set. म्हणजे जसं आपलं हेअर बँडमध्ये परमनंट सेट निर्माण होऊन जातो, ते कायम लांबलेलंच असेल, इलॉंगेटेडच असेल, त्याच्यामध्ये आता परत इट वोंट रिगेन इट्स ओरिजिनल साईज अँड शेप असं घडेल. ओके. सो दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ परमनंट सेट. आणि फ्रॅक्चर पॉईंट, तरी आपण वाढवत गेलं लोड तर वायर तुटणारच आहे. ठीक आहे. सो फर्दर इंक्रीज इन लोड कॉजेस ए लार्ज इंक्रीज इन स्ट्रेन फॉर underline that entire sentence. Further increasing load causes a large increase in strain for relatively small increase in stress until a point D is reached at which fracture takes place. The material shows plastic flow or plastic deformation from point B to point D. The material does not regain its original state when the stress is removed. The deformation is called plastic deformation. 4 मार्काला थेरॉटिकल पॉईंट आहे. हां, पण MCQ मध्ये काय विचारतात तर स्ट्रेस स्ट्रेन कर्वचा हा ग्राफ विचारतात. खालीलपैकी कुठला ग्राफ योग्य आहे, अयोग्य आहे, म्हणून हा ग्राफ शिकवत असतो मी. आणि खाली बघा क्वेश्चन नंबर 47 मध्ये हुक्स लॉच बनलंय परत. त्याची नीट लेबल डायग्राम काढा. नीट लेबल डायग्राम मध्ये प्रत्येक पॉईंट पाहून घ्या. OA पार्ट कसं आहे, त्यानंतर प्लास्टिक बिहेवियरचं पार्ट कसं आहे, फ्रॅक्चर पॉईंटचं पार्ट कसं आहे, प्रोपोर्शनल लिमिट कुठं आहे. बरं, ठीक आहे.
आता पेन सोबत ठेवा, पेन्सिल सोबत ठेवा. क्वेश्चन नंबर 48 कडे या. एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म. काय फॉलोइंग टर्म्स? डक्टाईल काय असतं आणि मेलिएबल काय असतं. सपोज सॉलिड, एखादं सॉलिड डक्टाईल सॉलिड आहे किंवा एखादं सॉलिड मॅलिएबल सॉलिड आहे. आपण चॅप्टर शिकतोय मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. सॉलिडच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज. सो मेकॅनिकल म्हणजे त्याच्यावर स्ट्रेस निर्माण झाल्यानंतर त्याच्यामध्ये होणारे डायमेन्शन्समधले बदल, हे सगळ्यांचा स्टडी म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज. पुढचा चॅप्टर शिकणारे आपण थर्मल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, म्हणजे टेम्परेचर वाढल्यानंतर सॉलिड्सवर काय फरक पडतोय, लिक्विड्सवर काय फरक पडतोय आणि गॅसेसवर काय. कारण पुढचा चॅप्टर थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आहे. मॅटरमध्ये तिन्ही स्टेट येतात आणि इथं तर आपण फक्त सॉलिडबद्दल शिकलो आहे. सॉलिड आणि 12वीला गेल्यानंतर तुम्ही मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड शिकणार आहे आणि म्हणजे सॉलिड आणि लिक्विड दोन्ही होऊन जाईल. मग मेकॅनिकल प्रॉपर्टी गॅसच्या काय आहेत, तर गॅसकडे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आहे. ठीक आहे, तो पण पार्ट आपण 12वीला आल्यानंतर शिकणार आहे. बरं, मग कमिंग बॅक, पेज नंबर 147. क्वेश्चन नंबर 48 काय लिहिलं आहे? डक्टाईल सॉलिड कोण आणि मॅलिएबल काय. सो आन्सर दिले. मेटल सच ॲज कॉपर, ॲल्युमिनियम, रॉट आयर्न एटसेट्रा हॅव लार्ज प्लास्टिक रेंज ऑफ एक्सटेन्शन. They lengthen considerably and undergo plastic deformation till they break. They are called ductile. काय म्हणतात मग त्यांना? डक्टाईल. आणि मेटल सच ॲज गोल्ड, सिल्वर विच कॅन बी हॅमर्ड इन टू थीन शीट्स. आता तुम्ही बघितलं असेल की तुम्ही एखादं सोन्याचं वस्तू करता त्यावेळेस ती 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम आहे सपोज, पण किती बारीक तार तयार होऊ शकते, किती बारीक पत्रा तयार होऊ शकतो. यू कांट इमॅजिन दॅट. ओके, सो मग ते समजून घ्या की हे छोट्या ज्या गोष्टी आहेत. आता कॉपर, ॲल्युमिनियम हे वायरिंगसाठी वापरतात इलेक्ट्रिसिटीचे, नाही का. आता MSCBच्या तारा पण कशाच्या आहे बघा, ॲल्युमिनियमच्या आहे. आपल्या घरात जी इलेक्ट्रिकची फिटिंग चालते ती कशाची आहे? कॉपर वायरची आहे. सो कॉपर, त्यानंतर ॲल्युमिनियम, दे कॅन बी ड्रॉन इन टू वायर्स. दे कॅन बी लेंथन कन्सिडरबली. किंवा आपण बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनसाठी स्टील वापरतात बघा, स्टील, लोखंड, सळ्या असतात, त्या रॉड्स असतात, ते पण कसे असतात? शेपमध्ये सिलेंड्रिकल असतात. आणि दे कॅन बी लेंथन इझिली. लेंथन मतलब वो दे कॅन बी ड्रॉन इन टू वायर्स अँड दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज डक्टिलिटी. आणि मॅलिएबिलिटी काय? तर दोज विच कॅन बी ड्रॉन इन टू शीट्स, थीन व्हेरी थीन शीट्स. तुम्ही म्हणता मग सर लोखंडाचे पत्रे असतात. अरे पत्रा कुठं आणि सोन्याचं एक छोटंसं अलंकार कुठं, यात फरक आहे ना. ठीक आहे. किंवा चांदी पण बघा किती पातळ असतात ते, पण तरी ते कडक असतात, मोडत नाही, तुटत नाही लवकर. ठीक आहे, आणि त्यांची झीज होत नाही. सो मग अशा सॉलिड्सला काय म्हणतात? डक्टाईल सॉलिड्स. बरं, 147 वर बघा. क्वेश्चन नंबर 49. व्हॉट डू यू मीन बाय ब्रिटल सबस्टन्स? गिव्ह एनी 2 एक्झाम्पल. ब्रिटल सबस्टन्सचे 2 एक्झाम्पल द्या असं ते म्हणतात. मग सबस्टन्सेस विच ब्रेक्स विदिन इलॅस्टिक लिमिट आर कॉल्ड ब्रिटल सबस्टन्सेस. एखाद्या सबस्टन्सचा हा ठरलेला आहे, काय म्हणतात त्याला, इलॅस्टिक लिमिट ठरलेला आहे, आणि त्या इलॅस्टिक लिमिटच्या आतच जर तो ब्रेक झाला तर त्याला ब्रिटल सबस्टन्स म्हणून ओळखायचं. व्हॉट इज अन इलॅस्टोमर? आणि एक्झाम्पल दिलेत खाली, ग्लास आहे, सिरॅमिक आहे. व्हॉट इज अन इलॅस्टोमर? A material that can be considerably stretched to a larger value of strain is called an elastomer. आणि रबर इज अन एक्झाम्पल ऑफ ए इलॅस्टोमर. म्हणजे तुम्ही असं मटेरियल जे लार्जर व्हॅल्यू ऑफ स्ट्रेन, म्हणजे लार्ज त्याच्या डायमेन्शनची. आता तुम्ही बघा टायर आहे, गाडीचं टायर आहे, तर ते जे रबर आहे ते व्हल्कनाइज्ड रबर असतं. व्हल्कनाइज ते रबर सपोज दगडावून गेले तरी तुम्ही ते म्हणजे नाही का असं दाबलं जातं, पण लगेच ते त्याचा ओरिजिनल साईज अँड शेप रिगेन करतं. तेवढंच कराय. ठीक आहे. सो ती प्रॉपर्टी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल व्हल्कनाइज रबरमध्ये. पुढे आज आहे व्हल्कनाइज रबरचं एक्झाम्पल, ते सांगेल. बरं,
सो तेवढं वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. अंडरलाईन केलं तुम्ही. ब्रिटल सबस्टन्स कशाला म्हणतात? ब्रिटल. त्यानंतर इलॅस्टोमोर, a material that can be elastically stretched to a larger value of strain is called elastomer. वरती क्वेश्चन नंबर 48 मध्ये डक्टाईल आणि मॅलिएबल या दोन्हींच्या डेफिनेशन आपण बघितल्या. आता नेक्स्ट पेजवर या. पेज नंबर क्वेश्चन नंबर 51 मध्ये काय लिहिलंय? व्हॉट डू यू मीन बाय इलास्टिक हिस्टेरिसिस. आता इलास्टिक हिस्टेरिसिस काय असतं बाबा, असं त्यांनी विचारलंय. तर घडतं काय? स्ट्रेस स्ट्रेन कर्व बघा आता. तर जसं जसं स्ट्रेस वाढत जातो, स्ट्रेन पण तेवढ्याच प्रमाणात वाढत जातो. ठीक आहे. हे बघा असं घडतंय की जसं जसं तुम्ही स्ट्रेस वाढत आला, तर एकदम स्ट्रेट लाईन नाही, थोडीशी त्यांनी काय केलेलं आहे, असं असं ग्राफ दाखवलं आहे. ठीक आहे. सो एकदम स्ट्रेट लाईन नाही आहे, पण असं आहे कारण ते लिमिटच्या पुढे गेलं तुम्ही. सो ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन टाकताय, तर स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन इट शुड बी स्ट्रेन लाईन, इट शुड बी स्ट्रेट लाईन, सॉरी, अँड इट शुड पास थ्रू ओरिजिन. पण तसं घडत नाही ह्या इलास्टिक हिस्टेरिसिसमध्ये. इलास्टिक हिस्टेरिसिस काय म्हणतं की तुम्ही स्ट्रेस अप्लाय केला तर लगेच स्ट्रेन निर्माण झाला, पण मग स्ट्रेस तुम्ही रिमूव्ह केला, डिक्रीज केला, तर चेंज पण लगेच व्हायला पाहिजे, जे की आपण आत्ता एका वायरच्या केसमध्ये बघितलं. पण जर तसं न घडता चेंज थोडासा लॅग राहिला, लॅग म्हणजे काय की जो चेंज घडतोय, ठीक आहे, तर तो चेंजमुळे किंवा त्या चेंजमुळे जे घडतंय ते काय घडतंय मग, तर स्ट्रेस आणि स्ट्रेन हा कर्व सेम नाही राहत. म्हणजे स्ट्रेस जेवढ्या प्रमाणात कमी करताना स्ट्रेन तेवढ्याच प्रमाणात कमी व्हायला पाहिजे. तो होतो पण लगेच होत नाही, इमिजिएट इफेक्ट नाही आहे, इट टेक्स टाईम. सो जातानाचा स्ट्रेस स्ट्रेन कर्व आणि येतानाचा स्ट्रेस स्ट्रेन कर्व हा मॅच होत नाही, त्यांच्यामध्ये थोडासा लॅग निर्माण राहतो. आणि तो जो लॅग आहे किंवा एनर्जी एनक्लोज बाय दॅट ग्राफ आहे, त्याला म्हणतात लॉस ऑफ एनर्जी. मग कुठली एनर्जी? मग ती इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी आहे, तिचं झालेला लॉस, म्हणजे हे इलॅस्टिक हिस्टेरिसिस असतं. ठीक आहे. सो स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन कर्व लॅग्स बिहाइंड द स्ट्रेस स्ट्रेन कर्व when it was in increasing load fashion, आणि सेकंड was in case of decreasing load fashion. असं घडत होतं. इन्क्रीजिंग लोड फॅशनला स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन चाललं, पण डिक्रीजिंग लोड फॅशनला स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन काय जातंय, लॅग राहतंय. सेम पाथने ते भरत घरी जायला पाहिजे होतं झिरोवर, पण तसं न होतं त्याने दुसरा रूट घेतलेला आहे. ठीक आहे. आणि मग त्या ग्राफच्या माध्यमातून जी एनर्जी एनक्लोज झाली आहे, त्या एनर्जीला म्हणतात हिस्टेरिसिस, इलॅस्टिक हिस्टेरिसिस एनर्जी किंवा इलॅस्टिक हिस्टेरिसिस लूप. सो क्वेश्चन नंबर 51 वाचा बरं सर्वांनी. इन केस ऑफ सम मटेरियल्स लाईक वल्कनाइज रबर, वन बाय वन ॲट अ टाइम, वन सेंटेन्स ॲट अ टाइम. मिळतंय तुम्हाला ॲन्सर जे सांगतोय त्याचे सोल्युशन किंवा त्याचे रीडिंग त्याच प्रकारे आहे का? हां. सो in case of some materials like vulcanized rubber, when the stress applied on a body decreases to zero, the strain does not return to zero immediately. ते होत नाही झिरोला लगेच इमिजिएटली व्हायचं. सो the strain lags behind the stress. This lagging of strain behind the stress is called as elastic hysteresis. और अगर आपको इलास्टिक हिस्टेरिसिस देखना ही है तो आप उसको स्कैन कर सकते हैं. वहाँ पे QR कोड है, देखो एक. ठीक है. तो वो QR कोड स्कैन करो, आपको इक्वेशन मिल जाएगा. मतलब उनका कुछ वीडियो है, सॅम्पल वीडियो, तो दिख जाएगा. ठीक आहे. आपण स्कॅन करूयात, काय म्हणतात बघूयात. स्कॅन मी म्हटल्यानंतर बघूयात काय झालंय स्कॅन करून. हाँ, ये तो मेरे को ये पासवर्ड भी पूछ रहा है बाबा. ठीक है, जाओ, आता क्या है.
हां ठीक आहे. सो बघतोय त्यांनी काय ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली तर. बरं तोपर्यंत क्वेश्चन नंबर 52 आणि 53 इन्फॉर्मेशन बेस्ड आहे, तेवढे वाचून घ्यायचे. मग आता आपण फ्रिक्शनला सुरुवात करणार आहे, फ्रिक्शन पार्टला. सो एवढं राहिलं होतं. कालचे न्यूमेरिकल दिले त्याचे सोडवता आले का? नसेल सोडवता आले तर सांगा. हां अरे हां, ह्या पेजवर आहे ना, 150वर आहे ना. हार्डनेस आहे, स्ट्रेंथ आहे, टफनेस आहे. कोणाला हार्ड बनायचं, कोणाला स्ट्रेंथ बनायची, आणि कोणामध्ये टफनेस आहे. तर बघा बरं, हार्डनेस काय आहे, कसली प्रॉपर्टी हार्डनेस. Hardness is the property of a material which enables it to resist plastic deformation. अंडरलाईन करून ठेवा, प्लास्टिक डिफॉर्मेशनला विरोध करते, रेजिस्ट करते. हां, हार्ड मटेरियल्स हॅव लिटिल डक्टिलिटी अँड दे आर ब्रिटल टू सम एक्सटेंट. अंडरलाईन करून घ्या प्रॉपर्टी. The term hardness also refers to stiffness or resistance to bending, scratching, abrasion and or cutting. सो ह्या सगळ्या गोष्टींना जो अपोज करतो किंवा ह्याच्याशी रिलेटेड ह्या अशा गोष्टी आहेत, बेंडिंग आहे, स्क्रॅचिंग आहे, ॲब्रेशन, कटिंग किंवा स्टिफनेस किंवा रेजिस्टन्स आहे, तर त्या टर्मसाठी आपण वापरतो सी. ठीक आहे. डी, इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच गिव्स इट द ॲबिलिटी टू रेजिस्ट परमनंट डिफॉर्मेशन वेन ए लोड इज अप्लाइड टू इट. ई, द ग्रेटर द हार्डनेस greater is the resistance to deformation. सो त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही बघा आता ह्या प्रॉपर्टीकडे ज्यावेळेस तुम्ही पाहताल हार्डनेसकडे. आता आपण हार्डनेस म्हटलं की अरे ह्योले हार्ड आहे, डिफिकल्ट आहे, किंवा एखादी वस्तू खूप हार्ड आहे ब्रेक करायला, असं आपण म्हणतो. पण हार्डनेस म्हणजे काय तो म्हणतो, तर विच इनेबल, म्हणजे प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच इनेबल्स इट टू विच इनेबल्स इट टू रेजिस्ट प्लास्टिक डिफॉर्मेशन. जल्दी प्लास्टिक डिफॉर्मेशन नाही होगा. हां ठीक आहे. मग मटेरियल्स कुठले कुठले आहेत बघा. हार्डनेस ऑफ मटेरियल इज डिफरंट फ्रॉम इट्स स्ट्रेंथ अँड टफनेस. हार्डनेसमध्ये डायमंड आहे, व्हाईट मेटल आहे, विथ व्हेरी लो हार्डनेस इज ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमची हार्डनेस सगळ्यात लोवस्ट असते. ठीक आहे. हां, स्ट्रेंथ, इफ force applied to a body it produces deformation. It higher is the force required for deformation, the stronger is the material. सो जेवढा फोर्स तुमचा अप्लाय होईल तर तेवढं मटेरियल जास्त स्ट्रॉंगर आहे असं आपण म्हणत असतो. ठीक आहे. सो स्ट्रेंथची डेफिनेशन ती आहे, हायर इज द फोर्स रिक्वायर्ड फॉर डिफॉर्मेशन, द स्ट्रॉंगर इज द मटेरियल. दॅट इज मटेरियल्स हॅव सम मोर स्ट्रेंथ. स्टील हॅज हाय स्ट्रेंथ whereas plasticine clay is प्लास्टिसाईन क्ले जे म्हटलं आपण, तर ते बघा कशाचं आहे, ते काय म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे. तर प्लास्टिसाईन क्ले इज नॉट स्ट्रॉंग बिकॉज इट गेट्स इझिली डिफॉर्म इवन बाय ए स्मॉल फोर्स. आणि टफनेस, टफनेस इज द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू रेजिस्ट फ्रॅक्चरिंग वेन ए फोर्स इज अप्लाइड टू इट. अंडरलाईन करा त्याला, टफनेस. हां, प्लास्टिसाईन क्ले हा रिलेटिव्हली टफ आहे कारण तो डिफॉर्म होऊन जातो ना इझिली. त्याचं आपण नाही का चिकन माती खेळतो, इट कॅन बी इझिली डिफॉर्म. ठीक आहे. सो प्लास्टिसाईन क्ले इज रिलेटिव्हली टफ ॲज इट कॅन बी स्ट्रेच्ड अप. मग तो तुटणार नाही लवकर, तो फक्त आबडधोबड होऊ शकतो, तो लवकर तुटणार नाही. ओके. सो त्यानंतर टफनेस इज द ॲबिलिटी ऑफ ए मटेरियल टू रेजिस्ट फ्रॅक्चरिंग when a force is applied to it. सो फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या आपल्या मटेरियलची प्रॉपर्टी टू रेजिस्ट फ्रॅक्चरिंग, फ्रॅक्चर नाही होणार बाबा, लवकर तुटणार नाही. आणि प्लास्टिसाईन क्ले इज रिलेटेडली टफ ॲज इट कॅन बी स्ट्रेच्ड अँड डिफॉर्म्ड टू अप्लाइड फोर्स विदाउट ब्रेकिंग. सो प्लास्टिसाईन क्ले पण त्याचं एक एक्झाम्पल आहे. म्हणजे फक्त
रीड करायचं आहे. अँड आय एम एक्सपेक्टिंग दॅट खाली हार्डेस्ट मटेरियल आणि सॉफ्टेस्ट मटेरियल काय असतं ते दाखवले. कारण आपल्याला आता जायचं आहे फ्रिक्शनकडे. आता फ्रिक्शन मी न्यूटन लॉज ऑफ मोशनमध्ये सांगत असतो, पण ॲज वी हॅव 10 minutes, like 5 to 10 minutes of time, so I would like to start फ्रिक्शन इन द सेम चॅप्टर. तर आता फ्रिक्शन काय करतं? फ्रिक्शन अपोजिस द मोशन. म्हणजे हा कर्स पण आहे आणि वरदान पण आहे, ठीक आहे. शाप पण आहे आणि वरदान पण आहे असं आपण म्हणतो. तर फ्रिक्शन काय असतं? तर आपण ही अशी गोष्ट आहे विच अपोजिस द मोशन. मग कुठली बॉडी असू द्या, ठीक आहे. क्रिकेटमधला तुमचा ग्राउंड असू दे, 4 व्हीलर असू दे, 2 व्हीलर असू देत, तर ते रोडवर ज्यावेळेस धावतील किंवा आपण आता सँडल चप्पल घालतो आपल्या पायामध्ये, त्याचं विअर अँड टेअर का होतं? तर इट इज ओनली बिकॉज ऑफ द फ्रिक्शन बिटवीन सरफेस अँड द सॉलिड, ठीक आहे. मग कसं ते घडतं बाबा, कशा गोष्टी त्याच्यात घडतात, तर ते आपण फ्रिक्शनमध्ये आता बघणार आहे. किंवा फ्रिक्शनचे टॉपिक काय ते पाहणार आहेत आपण, त्याचे सब टाईप्स काय ते पण बघणार आहे. मग आता मला सांगा एक लॉजिक. हे बघा, एक ऑब्जेक्ट आहे, ती अशी ठेवली आहे, ठीक आहे. हां, तर तिला आपल्याला एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटला घेऊन जायचं आहे. तर मग मोशन ह्या डायरेक्शनमध्ये, ज्या डायरेक्शनमध्ये मोशन आहे त्या डायरेक्शनमध्ये मोशन का घडतं? का त्या डायरेक्शनमध्ये जातं फोर्स. सो फोर्स अप्लाय केला, ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स आहे त्या डायरेक्शनमध्ये कोण असतं? ॲक्सेलरेशन. सो इफ इट इज अलॉन्ग पॉजिटिव प्लस एक्सिस तो एक्सेलरेशन भी उसी एक्सिस में, वेलोसिटी भी सेम एक्सिस में. तो फ्रिक्शन क्या करता है? आप जिस डायरेक्शन में चल रहे हैं उसके अपोजिट डायरेक्शन में आपको फोर्स अप्लाई करेगा. इसको अपन एफ एस बोलते हैं, स्टैटिक फ्रिक्शनल फोर्स, ठीक है. सो एफ एस इज इक्वल्स टू स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स, ठीक आहे. आता मग सगळ्यात जास्त एखादी गोष्ट ऑलरेडी रेस्टला आहे आणि त्याला मुव्हिंग स्टेटमध्ये असं आणायची, तर तुम्हाला सगळ्यात जास्त फोर्स लागतो. आणि त्यावेळेस जे पिक्चरमध्ये येतं त्याला आम्ही म्हणतो स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. मग हा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स कोणाला प्रोपोर्शनल असतो? तर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन फोर्स. मग आता नॉर्मल रिॲक्शन फोर्स काय असतो? तर हे बघा, जे हा सरफेस आहे, आता या सरफेसवर आपण एक बॉडी ठेवली आहे हॅविंग मास एम आणि स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. तर मग नॉर्मल रिॲक्शन फोर्स काय असतो? तर हा एखाद्या सरफेसला, ती ऑब्जेक्ट जी ठेवली आहे त्या सरफेसवाला हा कायम परपेंडिक्युलर असतो. त्याला एरिया वेक्टर, त्याला नॉर्मल रिॲक्शन फोर्स पण म्हणतात. नॉर्मल रिॲक्शन फोर्स आपल्याला पुढचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पण खूप फायदा येणार आहे, कारण किंवा रोटेशनल डायनॅमिक्समध्ये पण याचा फायदा होणार आहे. बरं, मग हा जो स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स जो मोशनला अपोज करतोय तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे यनला. यन इज नॉर्मल रिएक्शन फोर्स. सो मैं यहाँ पे लिखता हूँ एफ एस इज इक्वल्स टू म्यू एस टाइम्स यन. सो डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीचं काय लिहिलं? म्यू एस टाइम्स यन. सो व्हॉट इज म्यू एस? वेअर म्यू एस. आता यालाच आम्ही म्यू के पण म्हणता. कायनेटिक फ्रिक्शन आहे ना, ठीक आहे. कायनेटिक म्हणजे पहिलं आपण स्टॅटिकच घेतोय, तर स्टॅटिक फ्रिक्शनलबद्दल बोलतोय आपण. तर म्यू एस ची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण कन्सिडर करू शकतो. आणि नॉर्मल रिॲक्शन फोर्स किंवा तुम्ही एफ एस अपॉन म्यू एस असंही लिहू शकतो, ठीक आहे. नॉर्मल रिॲक्शन फोर्स तसंही लिहिता येईल आपल्याला. बरं, आता म्यू एस म्हणजे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे. हा कोण आहे? हा कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि हा गरजेचा आहे. का बरं? कारण फ्रिक्शन जर नसेल तर बॉडीचं मोशन कसं होईल रे? हॅलो, तुम्ही मला कोणी सांगेल? जर फ्रिक्शन नसेल तर माणसाचं मोशन कसं चालेल?
हॅलो, फ्रिक्शन जर नसेल तर मोशनच होणार नाही, सगळं स्किड होईल, घसरून पडतील सगळेजण. मोशन होण्यासाठी फ्रिक्शन लय गरजेचं आहे बाबा. हो, रोडमध्ये आणि टायरमध्ये, तुमच्यामध्ये, मध्ये आणि जमिनीमध्ये. सो फ्रिक्शन होणं महत्त्वाचं आहे. आणि फ्रिक्शन गिव्हज राईज टू मोशन, म्हणजे त्याने मोशन पण होत आहे आणि ते मोशनला अपोज पण करते. नसतं फ्रिक्शन, जर पिक्चरमध्ये नसतं तर आपण ग्रिप कशाला घेतली असती, बरोबर आहे, समजतंय. सो नॉर्मली फ्रिक्शन आणि नॉर्मल रिॲक्शन फोर्स, मग असं फ्रिक्शनल आणि नॉर्मल रिॲक्शन फोर्स असं जर समजून घेतलं तर आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करायला पण सोपं पडेल. बरं, मग माझा प्रश्न होता की सपोज आता ह्या केसमध्ये बघितलं, ऑब्जेक्ट अशी ठेवलेली आहे, त्याच ठिकाणी सपोज ऑब्जेक्टला आपण स्लाइड करण्याचा प्रयत्न केला, स्लाइड मतलब डायरेक्टली ऐसा किया, स्लाइड किया, तो इसके पास आता है कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज हाफ एम व्ही स्क्वेअर असं लिहितो आपण, ठीक आहे. तर मग इथून आता ह्याचं जे मोशन होणार आहे, तर इथं येतं पिक्चरमध्ये कायनेटिक फ्रिक्शन, आणि कायनेटिक फ्रिक्शनला आपण लिहितो म्यू के टाइम्स एन. ओके, सेम जसं एफ एससाठी लिहिलं होतं तसं कायनेटिक फ्रिक्शन लिहिलं म्यू के टाइम्स एन. ओके, आणि लास्ट आता बघा, मला सांगा, तुमच्या घरी जर घराच्या बाहेर, कंपाऊंडच्या बाहेर जर गेट असेल तर त्या गेटला आहे ना आजकाल चाकं येतात, ठीक आहे, म्हणजे आजकाल म्हणजे सो कॉमन आहे. सो स्लायडिंग गेट असतं आपलं, स्लायडिंग गेट. मग स्लायडिंग गेटला कोण असतं, तर छोटे छोटे स्लायडिंग गेटला असतं आपल्याकडे छोटे छोटे व्हील्स. मग काय होतं, हे स्लाईड याच्यावर रोल झाल्यामुळे इथलं फ्रिक्शन कमी झालं, कमी फोर्स लागला, म्हणून याला रोलिंग फ्रिक्शन पण म्हणतात. एफ आर इज इक्वल्स टू म्यू आर टाइम्स नॉर्मल रिॲक्शन फोर्स, ठीक आहे. सो इथं पण तसंच आहे, पण इथं काय येतं माहिती आहे का पिक्चरमध्ये, आता इथं ते रेडियस पण घेतात पिक्चरमध्ये. ओके, माझ्याकडे एक पुस्तक आहे, नीट गाईड आहे, तर त्याच्यामध्ये ना रेडियस पण पिक्चर घेतात बरं का, रोलिंग मोशनमध्ये. एकच मिनिट, लगेच पाहून सांगतो तुम्हाला. हां, रोलिंग फ्रिक्शनसाठी घेतला म्यू आर. आणि इथं आता जो नॉर्मल रिॲक्शन फोर्स आहे ना, मग त्याच्यासाठी घेतला आपण कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर. मग ही कॅपिटल आर काय आहे किंवा कॅपिटल एन काय, तुम्हाला आता एन समजलं तर एन घ्या लक्षात, ठीक आहे. सो कॅपिटल एन इज नॉर्मल रिॲक्शन फोर्स, आणि नॉर्मल रिॲक्शन फोर्स, आणि स्मॉल आर जो आहे, स्मॉल आर, तर स्मॉल आर इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर व्हील, ठीक आहे, रेडियस ऑफ, हां, ठीक आहे. सो मग अशा तीन गोष्टी आहे. मग कुठल्या केसमध्ये कमी कमी फोर्समध्ये जास्त मुवमेंट होईल, तर ऑब्वियसली तिसऱ्या केसमध्ये रोलिंग फ्रिक्शन म्हणतात त्याला. पहिल्या केसमध्ये स्टॅटिक जागेवर उभं आहे तरीसुद्धा त्यांच्यामध्ये फ्रिक्शन आहेच आहे. त्यानंतर सेकंड केसमध्ये फ्रिक्शन आहे, कायनेटिक फ्रिक्शन आहे मुव्हिंग स्टेटमध्ये. आणि थर्ड स्टेटमध्ये गॅसेस स्टेट आहे, पण गॅसेस स्टेटमध्ये, सॉरी, थर्ड स्टेपमध्ये आपण जे पाहिलं तिथं रोलिंग होते, रोलिंग, तर रोलिंग झाल्यामुळे इथलं फ्रिक्शन कमी झालं आहे. म्हणजे तीन प्रकारचे फ्रिक्शन मला दिसतंय. पहिलं स्टॅटिक, नॉट मुव्हिंग, दुसरं स्लायडिंग, आणि तिसरं रोलिंग, ठीक आहे. सो रोलिंग ऑफ वन ऑब्जेक्ट ओव्हर दी अदर, दॅट इज रोलिंग मोशन, अँड स्लायडिंग ऑफ वन ऑब्जेक्ट ओव्हर दी अदर, दॅट इज कॉल्ड ॲज स्लायडिंग मोशन. त्याला कायनेटिक फ्रिक्शनमध्ये पण आपण घेतो, कन्सिडर करतो. आणि स्टार्टिंगला, जे स्टार्टिंगलाच असतं, स्टार्टिंगला की, आणि इनिशियल बघा, तुम्ही एखादी वस्तू हलवायला घ्या तर यू विल फाइंड की पहिल्यांदा आपल्याला तिला मोमेंट जनरेट करावं लागतं, हळूहळू हळूहळू धक्का देतो, हळूहळू हळू करतो, आणि नंतर ना जोरात धक्का देतो, म्हणजे तिला तिथल्या मोमेंटमध्ये आणत असतो आपण. आणि तेवढ्या मोमेंटमध्ये आली ती की मग तुम्ही तिला लोटू शकतात इझिली, असं मला सांगायचं आहे, ठीक आहे. पण ते
करावं लागेल. ठीक आहे चालेल. मग मी फ्रिक्शनचा जो टाईप आहे, फ्रिक्शनचे जे न्यूमेरिकल्स आहे ते आपण उद्याच्या सेशनमध्ये कवर करूयात. आजच्यासाठी थोडा थेरॉटिकलच पार्ट होता. थेरॉटिकल पार्टची जास्त सवय नाही नसेल तुम्हाला पण, कारण थेरॉटिकल पार्टमध्ये एखाद दुसरं न्यूमेरिकल असतं तर बरं झालं असतं. पण आता पेज नंबर 20वर या आणि पटकन आन्सर द्या. 20वर, पेज नंबर 20 MCQ वाला क्वेश्चन आहे. सॉरी, पेज नंबर 158, क्वेश्चन नंबर 20 आहे. क्वेश्चन नंबर 20 MCQ मधला, पेज नंबर 158. चला बरं लवकर, परत जाऊन आपला 9:30चं सेशन घ्यायचं आहे. घरी जाऊन हां आलात का सांगा बरं. 20चा आन्सर देता येईल? हॅलो, आहात ना तुम्ही? काय दिले बघा ना. इन केस ऑफ कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, कायनेटिक फ्रिक्शन अँड रोलिंग फ्रिक्शन, विच ऑफ द फॉलोइंग फ्रिक्शन इज ट्रू? सगळ्यात कमी कुठलं असेल? कुठल्या केसमध्ये कमी ताकद लागेल? आता बघा, आपल्या गाड्याच बघा ना, सगळे रोलिंगवर चालता येते. म्हणजे रोलिंग म्हणजे आपल्याला चाके रोल होतात ते सरफेसवर. त्याच ठिकाणी जर तुम्हाला एखादी गोष्ट घसरत न्यायची असती तर घसरत, स्लाइड करत ती. Static friction is greater than हां kinetic friction, greater हां than rolling friction. येस, ऑब्विसली रोलिंग फ्रिक्शनमध्ये सगळ्यात कमी व्हॅल्यू असणार. मग त्याच्यापेक्षा मोठा कायनेटिक म्हणजे स्लाइड. तुम्ही एखादी वस्तू दुसऱ्या गोष्टीवर स्लाइड करत नाही ना, आणि पहिल्या केसमध्ये हलायचंच नाही आहे, स्टॅटिक फ्रिक्शन. आता बघा, सपोज मी छोटं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर, सपोज एखादी ऑब्जेक्ट अशी आहे, अशी तेव्हा सरफेसवर अशी आहे, लगेच घसरते का रे ती? नाही. तुम्ही जोपर्यंत तो स्लोप वाढवत नाही ना, स्लोप वाढला ना ती लवकर घसरेल. पण आता समजा असं व्हिज्युअलाइज करा, ही मूविंग नाही आहे, म्हणजे हिला इथं कुणी थांबून धरलंय. मग तर हिचं तसं पाहायला गेलं तर मोशन इकडे होणं अपेक्षित आहे. पण तरी ही ऑब्जेक्ट जर रेस्टला असेल, इफ ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट, म्हणजे ह्या ऑब्जेक्टला कुणी पकडून ठेवलंय? मग खाली कोण आहे सरफेसमध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये? तर स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आहे. त्या फ्रिक्शनल फोर्सने अपोजिट डायरेक्शनमध्ये तिला बांधून ठेवलेलं आहे. असं हे जे सरफेस असतो, सरफेसमध्ये असतात इरेग्युलॅरिटीज. आपल्या ऑब्जेक्टमध्ये पण आता मायक्रोस्कोप आहे, उघड्या डोळ्याला नाही दिसत, इथं पण इरेग्युलॅरिटीज, आणि एकमेकांमध्ये ते असे घुसून जातात, एंट्री करून जातात, आणि त्याच्यामुळे त्या खरबडीत पार्टवर ते मूव होत नाही. ठीक आहे. सो दैट्स इट फॉर टुडे सेशन बच्चा पार्टी. चलो 8:47 हो गया है. आय हॅव अ लिमिट, बिकॉज 9:30ला घरी पोहोचून लगेच तुमचं सेशन आहे पुढचं घ्यायचं आहे. ओके. सो टुमारो आय विल टेक डाऊन द न्यूमेरिकल्स बेस्ड ऑन दिस. ॲक्च्युली दिस पार्ट इज बिलॉंग्स टू न्यूटन लॉज ऑफ मोशन. मी तिथं शिकवत असतो, पण आपल्या पुस्तकामध्ये इथं आहे तर मी ते इथं कवर करून घेतो आहे. हां ठीक आहे, थांबूयात मग. चलो बाय, गुड नाईट.